नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजना असेल, विधवा पेन्शन योजना, श्रावण बाल वृद्धापकालीन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे. लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता की सर, आम्हाला आमच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे कधी जमा होणार? शासन निर्णय एवढा लेट का जाहीर होतोय? नेमकं काय कारण आहे? तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण गोष्टी मी सविस्तरपणे समजून सांगणार आहे. कारण मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारच्या कडे ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, या तिन्ही महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देण्यासाठी निधी कमी पडत होता, कमी पडला. कारण मित्रांनो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून वर्षाच्या अखेर ज्या ज्या इतर योजना आहेत, बालसंगोपन योजना असेल, लेख लाडकी योजना असेल किंवा राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजना असेल, या योजनांचे जे पैसे हे वार्षिक एकदाच लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वाटप केले जातात. तर ह्या सर्व योजनांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वर्षाच्या अखेर ट्रान्सफर करणं राज्य सरकारला बंधनकारक होतं आणि ते केले. त्यामुळे तो पैसा जे होता सामाजिक न्याय विशेष विभागाचा, तो सर्व त्या ठिकाणी ट्रान्सफर झाला. त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना मात्र ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे राज्य सरकारला देणं खूप टेन्शनचं काम होतं, वाढलं होतं. म्हणून अनेक लाभार्थ्यांचे पैसे या ठिकाणी थांबवले. काही लोकांना फक्त 500 रुपये आले, काही लोकांना फक्त 1500 रुपये आले. 2500 रुपये यायला पाहिजे होते, 1500 आले. 2500 रुपये मागच्या महिन्यामध्ये आले होते, त्यांना 1500 रुपये दिले. म्हणजे त्यांनी फक्त ते बोलतात ना, भागवा भागवचं काम केलंय किंवा ॲडजस्टमेंट करण्याचं काम केलं, कारण निधी कमी पडत होता. आता निधी कमी पडल्यानंतर तो निधी मंजूर करून घेणं खूप गरजेचं होतं. म्हणून नोव्हेंबर महिन्यामध्ये आधारचं मध्येच काहीतरी एक डोकं उभं केलं आणि त्या ठिकाणी ते कारण समोर ठेवून लाभार्थ्यांना शांत करण्याचं काम केलं आलेलं आहे. त्यामुळे आता या ठिकाणी जे डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करणं राज्य सरकारला बंधनकारक असतं. तुम्ही 1 महिना 2 महिने कुठेतरी वर खाली करू शकता, पण मात्र तिसऱ्या महिन्यामध्ये मात्र तुम्हाला कुठून तरी निधी उपलब्ध करून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नियमित स्वरूपामध्ये पैसे देणं बंधनकारक असतं. अशा स्तरावरती राज्य सरकारने अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी ठेवून 700 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करून घेतले. आणि आत्ता या पुरवणी मागणीच्या बेसवरती या ठिकाणी शासन निर्णय निघेल आणि शासन निर्णय निघाल्यानंतर लगेचच पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये हे तुमचे 2500 रुपये किंवा जे 1500 रुपये हे नियमित स्वरूपामध्ये येतील. आता तुम्हाला जे काही आधार ऑथेंटिफिकेशन करायला सांगितलंय किंवा संजय गांधीमधील जे दिव्यांग आहेत त्यांना दिव्यांग अनुदान योजनेमध्ये ट्रान्सफर करण्याचं सांगितलंय, ह्या ज्या 2-3 गोष्टी अटी समोर ठेवलेल्या आहेत, त्या काय ठेवलेल्या आहेत तुम्ही समजून जा. पण आपल्याला नियमित हप्ते मिळावे यासाठी त्या गोष्टी करून घेणं गरजेचं आहे. पैसे लेट का येतात, शासन निर्णय लवकर का निघत नाही, याविषयी बॅक साईडला जे काही घडतंय त्याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. पण मित्रांनो, शासनाच्या स्तरावरून वाढीव अनुदान लवकरात लवकर द्यावं अशी विनंती करतो. देईल की नाही देईल याचं काही ठाव ठिकाण नाही आहे. माझ्याकडे त्या संदर्भात उत्तर नाही आहे, कारण तुम्हाला वस्तुस्थिती माहीत आहे. आत्तापर्यंत कोणत्या प्रकारचं थकीत अनुदान राज्य सरकारने दिलेलं नाही. यावेळेस पण देईल का याची गॅरंटी या ठिकाणी सांगता येत नाही, किंवा जर आणि तर होय किंवा नाही असं असेल. पण मी तुम्हाला हो पण नाही सांगू शकत, नाही पण सांगू शकत. 700 कोटी मंजूर केलेत, देणं अपेक्षित आहे, द्यावं अशी विनंती करतोय. पण जेव्हा खात्यात येईल तेव्हा खऱ्या अर्थाने समजेल. शासन निर्णय सुद्धा निघेल त्यावेळेस सुद्धा कळेल का देईल किंवा नाही देणार. पण हे पैसे लोकांचे का थांबवले होते, का त्यांच्या खात्यात दिलेले नाही, अडचण काय होती? विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रश्न निर्माण केला होता, देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर 1 तारखेला आम्ही सर्व पैसे तुमच्या खात्यात देऊ, हे उत्तर त्या गोष्टीसाठी कितपत योग्य होतं? कारण विरोधी पक्ष नेत्यांनी प्रश्न विचारला होता की बाबा लोकांचे पैसे थकलेले आहेत, का थकलेले आहेत, ते द्यायला पाहिजे. पण फडणवीस साहेब यांनी सांगितलं की आम्ही 1 तारखेपासून नियमित स्वरूपात हे पैसे त्यांना देऊ. उत्तर किती कसं पद्धतीने जुळत होतं याचा विचार केला तर आपल्याला सगळे काही समजणार आहे. अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता, डिसेंबरचे पैसे कधी येतील? काळजी करू नका, शासन निर्णय लवकर निघेल. पुरवणी मागणीच्या माध्यमातून निधी मंजूर करून घेतलेला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर येतील, कारण खूप जोरात वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी या ठिकाणी प्रशासन लेवलला जात आहेत आणि त्याची दखल राज्य सरकारने घेतलेली आहे आणि लवकरच तुमचे पैसे खात्यात येतील. पुढचा आठवडा असेल हा किंवा पुढचा आठवडा, 2 आठवड्यामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील, काळजी करू नका. महत्त्वपूर्ण व्हिडिओ. ज्या लोकांना प्रश्न होता पैसे कधी जमा होणार त्यांना ही माहिती ऐकणं खूप गरजेचं आहे. बॅक साईडला काय ज्यांना पैसे आलेले नाही त्यांनी सुद्धा हे पैसे हे ऐकून घेणं खूप गरजेचं आहे, कारण वस्तुस्थिती काय असते आणि घडतंय काय यावरती सुद्धा आपलं बारीक लक्ष ठेवून आपण या योजनेचा लाभ घेतला पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. त्यामुळे ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.